नक्सलाइट मुवमेंट त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, आपले देशातले जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्या पाकिस्तानला या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुठेही थारा राहणार नाही। खरं तर मोदीजींनी या देशातले सर्व पाकिस्तानी लोकांना या देशातनं बाहेर काढण्याचा निर्णय हा माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला। सोबतच आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने या देशामध्ये पाक व्याप्त कारवाया ज्या होत आहेत त्या मोडून काढण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला। आणि आपल्याला ऐकलं असेल, काहींनी वाचलं असेल, काहींनी वाचलं नसेल, पण 1960चा सिंधू नदी करार, ज्या करारातलं 80% पाणी पाकिस्तानला मिळतं, ज्या पाण्याच्या भरोश्यावर पाकिस्तान जगतो आहे, त्या पाकिस्तानमध्ये आता सिंधू करार रद्द केल्यानंतर पिण्याचं पाणी सुद्धा राहणार नाही। खऱ्या अर्थाने इतका कठोर निर्णय या देशाच्या अस्मितेकरता, या देशाला मजबूत करण्याकरता, देशाच्या रक्षणाकरता घेतला। खरं तर काल पाकिस्तान धमकी देतो आहे बॉम्बस्फोट करण्याची, त्या ठिकाणी अनेक अणुबॉम्ब हल्ले करण्याची। मला कालच सांगितलं, ज्या देशामध्ये 20% लोक उपाशी आहेत, ज्या देशामध्ये 20% लोकांना अन्न मिळत नाही, ते काय धमकी देणार आहेत? पण माननीय मोदीजींनी निर्णय घेतलेला आहे खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे विजा रद्द करणे, पाकिस्तानच्या लोकांना या देशात नो एंट्री करणे। काल तर मला अभिमान वाटतो जेव्हा लष्करांना बोलवलं, लष्कर सेनेनं, आणि सांगितलं समय सीमित आहे लेकिन लक्ष्य बडे आहे, हे सांगितलं। खऱ्या अर्थाने ही भूमिका ठेवली आणि म्हणून आपल्या देशाला आता मजबूत करण्याचं, सुरक्षित करण्याचं काम माननीय मोदीजी करत असताना जम्मू काश्मीरच्या 2000च्या वर संशयितांना, ज्यांनी हे जीव घेतले, ज्यांनी या जीव घेण्यामध्ये काही ना काही भाग आहे, अशा अनेक संशयितांना ताब्यात घेण्याचं काम सुद्धा माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात झालं। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नागपूर पोलीस आयुक्त अत्यंत प्रभावी आहेत। त्यांनाही माझी विनंती आहे, ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने 16 YouTube चॅनल बंद केले, जे आपल्या देशाच्या सुरक्षेशी, आपल्या भारताच्या अस्मितेशी चुकीच्या पद्धतीनं समाजामध्ये संभ्रम निर्माण करून या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे 16 YouTube चॅनल बंद केले। माननीय आयुक्त साहेब, आपल्याला सुद्धा आपल्या उपराजधानीमध्ये असे अनेक इन्फ्लुएन्सर, अनेक लोक त्या ठिकाणी डिजिटल मीडिया घेऊन फिरतात, ज्या मीडियाच्या माध्यमातून छोट्या क्लिप करून नागपूरमध्ये सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम करतात। आपण बघितलं असेल, त्या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या, त्यात उल्लेख मी करणार नाही, पण मी आयुक्तांना विनंती करेल, आपल्या पोलीस खात्याला विनंती करेल की या अशा लोकांना, जे त्या ठिकाणी पाकिस्तान क्रिकेट जिंकताना आपल्याकडे फटाके फोडतात, पाकिस्तानचा जयजयकार करतात, काही ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवतात, त्या लोकांना आमच्या पोलीस बांधवांनी, या ठिकाणी आमच्या नागपूरचे पोलीस, हे मुंबई पोलीस, नागपूर पोलीस, हा जो गर्व आपला आहे, त्या गर्वाने आपल्याला पुढच्या काळामध्ये गौरव असलेल्या आमच्या पोलीस विभागाने पुढच्या काळामध्ये आपल्याला एक पाय समोर जाऊन या महाराष्ट्रातला, देशातला आतंकवाद त्या ठिकाणी संपवून टाकण्याकरता आपल्याला काम करायचं आहे। खऱ्या अर्थाने नागपूर ग्रामीण पोलीस आयुक्त, पोलीस SP आणि नागपूरचे कमिशनर सिंगलजी आणि पोद्दारजी, आपल्या दोघांना विनंती करतो की आता आपल्याला नागपूरमध्ये ओळखून काढायचं आहे, कुठल्या डिजिटल मीडिया, कुठले इन्फ्लुएन्सर, कुठे त्या ठिकाणी सामाजिक वातावरण खराब करताय, याची सुद्धा आपण या ठिकाणी पुढाकार घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। निश्चितपणे आपण सर्व पुढाकार घेऊया। खरं अर्थाने आज मला खूप जास्त वेळ घ्यायचा नाही, ऊन फार आहे। मी एवढं सांगणार आहे, महाराष्ट्र सरकारने, माननीय देवेंद्रजींनी शेतकरी नमो महासन्मान मध्ये आता 12,000 रुपये, 1,15,00,000 रुपये, 1,15,00,000 शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे। काल आपण बघितलं असाल, एक युनिक आयडी आपण शेतकऱ्याला दिली। शेतकऱ्याला युनिक आयडी देताना 95 लाख शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर त्या ठिकाणी आपली नोंदणी केली। अॅग्रीस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांना असा युनिक आयडी, ज्या आयडी मधनं शेतकऱ्यांना संपूर्ण योजना, केंद्रापासून राज्यापर्यंत, कलेक्टर पासून तहसीलदार पर्यंत, या सर्व योजना एका अॅग्रीस्टॅकच्या एका त्या ठिकाणी आयडीवर या ठिकाणी देण्यात येतात। आमच्या विभागीय आयुक्तांनी, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आमच्या कृषी विभागाने, आमच्या ग्रामविकास विभागाने, सीओनी या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी पाऊल उचललं आणि या जिल्ह्यातले सर्व, राज्यातले सर्व शेतकरी अॅग्रीस्टॅकवर येण्याकरता त्या ठिकाणी मोठं काम केलं। आमच्या राज्यामध्ये ही गोष्ट काही लोक संभ्रम तयार करतात, ती आवश्यक आहे सांगणे। आमच्या राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो मॅन्युफॅक्चर दिला या राज्याला, जो आम्ही
आम्ही विकासाचा संकल्प केला, संकल्पनामा निवडणुकीमध्ये दिला, जनतेने आम्हाला मतं दिले. आता आमची जबाबदारी आहे की जनतेला दिलेला प्रत्येक शब्द, जनतेला दिलेला सुरक्षित शब्द, जनतेला दिलेला प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याकरता आमचं सरकार काम करणार आहे. खरं तर आमची माझी लाडकी बहीण योजना मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 100% शुल्काची प्रतिपूर्ती करण्याकरता मोफत उच्च शिक्षणाची योजनेचा काल आपण चर्चा केली. या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिलांना एसटी म्हणून 50% प्रवास, दरवर्षी 3 सिलेंडरची मोफत योजना, पिंक ई रिक्षा योजना, उद्योजक योजना, ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा पूर्ण प्रवास, बळीराजा वीज सवलत योजना, मोफत तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, पिवळे केसरी रेशन कार्ड धारकांना लेख लाडली योजना, मागेल त्याला शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याची योजना, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, गरिबाचे घर स्वप्न करण्याकरता 30 लाख घरं, विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, 45,000 गावांना पांढर रस्त्याची बांधणी, ऑन द जॉब प्रशिक्षणाकरता माझा लाडका भाऊ योजना, सारथी महाज्योती बार्टी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य, शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज योजना, शासकीय कर्मचाऱ्यांच्या नवीन पदाची भरती, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कृषी सेवक, ग्राम रोजगार सेवकाच्या मानधनात वाढ, दिव्यांग कल्याणाकरता नवीन विभाग स्थापन करणे, 2,500 पद निर्माण करणे. खऱ्या अर्थाने महात्मा फुले ज्योतिबा आरोग्य योजनेचा आता आपण आज मोठ्या प्रमाणावर हैदराबाद हाऊसमध्ये आज त्याचं ऑनलाईन उद्घाटनही करतो आहे. नागपूर, पुणे, मुंबई मेट्रोचं नेटवर्क आपण त्या ठिकाणी वाढवतोय. समृद्धी महामार्गानंतर आता शक्तीपीठ महामार्ग येतोय. ग्राम सडक योजनेच्या दुप्पट रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. हर घर नळच्या योजनेच्या माध्यमातून स्वच्छ पाण्याच्या नळ कनेक्शन, काही नळ योजना थांबल्या त्या दुरुस्त करण्याचा निर्णय काल झाला आहे. महाराष्ट्र हे अतिशय समृद्ध आणि सांस्कृतिक राज्य असल्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पुढे जातोय. मला तर अभिमान आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी महाराष्ट्राच्या आपल्या मराठीला अभिजित जातीचा दर्जा दिला, अभिजित भाषेचा दर्जा दिला. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या माय मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिला आणि खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राची अस्मिता या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला बघितलं असाल युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजचे 12 किल्ले आता नामांकित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची निशाणी असलेले वाघनखल लंडनवरनं आपल्या नागपूरमध्ये दिसत आहेत. खऱ्या अर्थानं आपण त्याचं दर्शन घेतोय. राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रात येणार आहे. काल तर महत्वाचा निर्णय झाला. महानुभाव पंतांनी मागितलेलं होतं, महानुभाव पंतांची विनंती होती की सर्वज्ञ चक्रधर स्वामी महाराजांच्या भाद्रपद शुक्ल द्वितीयेला हा दिवस अवतार दिन म्हणून साजरा करा. आज या देशातला महाराष्ट्रातला चक्रधर स्वामीला मानणारा हा जो महानुभाव पंथीय समाज आहे, ज्या पद्धतीने मनुष्य घडवण्याची पद्धती, या ठिकाणी मनुष्याला संस्कार देण्याची पद्धती महानुभाव पंथामध्ये आहे, त्या महानुभाव पंथामध्ये या ठिकाणी अवतार दिन साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मला अभिमान आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी जेव्हा डावसमध्ये गेले, या राज्याच्या विकासाकरता, या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार देण्याकरता, प्रत्येक घरातला एक व्यक्ती रोजगाराला लागला पाहिजे, याकरता तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 15 लाख कोटी रुपयाचे जे करार केले या राज्याच्या विकासाचे, ते अत्यंत महत्वाचे करार आहे. त्यातले 8 लाख कोटीचे करार जिवंत झाले, सुरू झाले आणि पुढच्या काळामध्ये तर आपल्याला 15 लाख कोटी जेव्हा इन्व्हेस्टमेंट येईल आणि त्यातलं सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट विदर्भामध्ये आहे, गडचिरोलीमध्ये आहे, बुलढाण्यामध्ये आहे. त्यामुळे याच्यातही आपण पुढे जातो आहे. पुढच्या काळामध्ये या राज्यातले सर्व विमानतळ आपण बघितलं असा, परवा अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही विमानाचं लँडिंग केलं, आता अमरावतीमध्ये सुद्धा पश्चिम आपल्या विदर्भामध्ये विकासाचा केंद्रबिंदू असलेला अमरावती येथे त्या ठिकाणी आपल्याला तिथे विमानतळ सुरू झालं. महसूल विभागामध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय आपण घेतोय. महसूल हा शेवटी गृह विभाग आणि महसूल विभाग हे अत्यंत महत्वाचे फेस कधी राज्याचे असतात. जोपर्यंत गृह विभाग, होम आणि गृह, पोलीस आणि महसूल हे संयुक्तरित्या उत्कृष्ट काम करत नाही, तोपर्यंत शासनाचा फेस, शासनाचा चेहरा हा समाजापर्यंत पोहोचणार नाही. खरं प्रशासन, महसूल आणि गृह खातं यांनी जर चालवलं तर निश्चितपणे आपल्याला या राज्यामध्ये
आणि म्हणून आपण महसूल प्रशासनामध्ये आपण जवळपास 45 निर्णय केले. कालच मी या 3 महिन्याचं एक मासिक महसूल खाते त्या ठिकाणी जाहीर केलं. खऱ्या अर्थाने जिवंत 7-12 मोहीम असेल, राज्याचं वाढू धोरण असेल, मातोश्री ग्राम समृद्धी पांढरण रस्ते असेल. आता तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं, आता मुलांच्या कुठल्याही उत्पन्नाच्या शाळेच्या दाखल्याला एकही पैसा घ्यायचा नाही. 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा तोही सरकारने रद्द करून टाकला. आता या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणाकरता कुठलंही त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागणार नाही, कुठल्याही रजिस्ट्रेशनला लागणार नाही. या राज्यामध्ये 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन येणार आहे. एखादी प्रॉपर्टी जर पुण्यामध्ये घेतली असेल तर नागपुरातून त्याचं रजिस्ट्रेशन करता येणार. आता पुण्याला जायची गरज नाही. 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन, फेसलेस नोंदणी यातही आम्ही पुढे जातो आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं असाल, माननीय देवेंद्रजींनी आम्हाला टार्गेट दिलं होतं. आमचे प्रशासनामध्ये अत्यंत महत्वाचे या ठिकाणी 67 अधिकारी असे होते जे ऍडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड म्हणजे उद्या आहेत होणार आहेत. या अधिकाऱ्यांचं प्रमोशन होत नव्हतं. आपलं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस सरकार आलं, 100 दिवसाच्या आत निर्णय झाला आणि या 68 ऍडिशनल कलेक्टर या राज्याला मिळाले. जात पडताळणी विभाग हे सर्व खाली होते राज्यामध्ये. आता राज्यातल्या सर्व जात पडताळणीमध्ये या ठिकाणी आमचे अध्यक्ष मिळाले आणि या राज्यातल्या जात पडताळणीचे जात पडताळणी करता आता संपूर्ण जेवढ्या केसेस प्रलंबित आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण निर्णय घेतला. खरं तर आमच्या आता परवा मला या महाराष्ट्र दिनानिमित्त आमच्या सर्व ऍडिशनल कलेक्टरला शुभेच्छा द्यायच्या आहे की 7 वर्षापासून प्रमोशन थांबले होते, पण 81 ऍडिशनल कलेक्टर परवा प्रमोट झाले आणि या राज्याला पुन्हा आता नवीन 81 त्या ठिकाणी ऍडिशनल कलेक्टर मिळाले. लवकरच आम्ही आता तहसीलदारचे डेप्युटी कलेक्टर करतोय, नायब तहसीलदारला तहसीलदार करतोय. AK1 AK2 ला जे प्रमोशन नुसार त्यांना आम्ही नायब तहसीलदार करणार आहोत. म्हणजे प्रधान अप्पर मुख्य सचिवापासून तर तलाट्यापर्यंत जे जे पात्र प्रमोशन करत आहे, जे जे सिनियरिटीच्या लीड करता थांबलेले आहे, मी ठरवलं आहे पुढच्या 100 दिवसामध्ये उरलेले प्रशासनामधले सर्व निर्णय करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे. खरं तर या खात्यामध्ये आम्ही सलोखा योजना आणली, आकारित पड जमीनला मूळ खासदारांना परत केली, प्रत्येक पेपरलेस प्रणाली आपण निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियान या महाराष्ट्रात सुरू झालं आणि आता तर प्रत्येक मंडळामध्ये वर्षाचे 4 वेळा महसुली मंडळामध्ये 4 वेळा त्या ठिकाणी आपल्याला आता शिबिरं होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराज जे राजस्व अभियान आहे यातून संपूर्ण महाराष्ट्राला तहसील कार्यालयात जायची गरज पडणार नाही. त्यांच्या गावातच शाळेमध्येच आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या फॅसिलिटी उपलब्ध करणार आहोत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने रेडिएशनचे नव्या दरात त्याचा आम्ही निर्णय घेतले. सिंधी समाज आज बघा या देशातल्या 45 वस्त्या अशा आहेत जे पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमधनं देशात आले पण त्यांना त्यांच्या वस्त्यांना पट्टे मिळाले नाही. पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी शब्द दिला होता, आज 45 सिंधी समाजाच्या वस्त्यांना पट्टे देण्याची योजना मंजूर झाली आणि आता त्याचं काम सुरू झालं. हे या ठिकाणी अभिनंदनाची गोष्ट आहे. वर्ग 2 चे वर्ग 1 असेल, स्वामित्व योजना असेल, या ठिकाणी अनेक योजनेचा निर्णय आपण करतो आहे, तो करणार आहे. काल तर आम्ही निर्णय घेतला, आता या राज्यामध्ये 30 लक्ष घरं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मंजूर केले. प्रधानमंत्री आवास योजनेत 30 लक्ष घरं बनणार आहे. सबरी रमाईमध्ये वेगळे घरं बनणार आहे. मोदी योजनेमध्ये वेगळे घरं बनणार आहे. महाराष्ट्राची नमो मोदी योजना या राज्यामध्ये जवळपास 40 लक्ष घरं नवीन गरीब माणसाला मिळणार आहे. मग गरीब माणसाला घर देताना त्यांना रेती मिळत नाही, त्यांना सॅग मिळत नाही. आज आपण निर्णय घेतला, आजच जी आला त्या निर्णयामध्ये तर आता आपल्याला 5 ब्रास रेतीची रॉयल्टी ऑफलाईन पद्धतीने रेतीच्या त्या घरकुल मालकाच्या घरी पोहोचून द्यायची आहे. आपण रॉयल्टी पोहोचून देणार, महिन्याभराचा त्या ठिकाणी ब्रिदिंग पिरियड देणार, कुठल्या घाटावरनं येणार रेती ते सांगणार आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकांना 30 लाख लोकांना 5 ब्रास रेती त्यांची रॉयल्टी तहसील कार्यालयात जायची गरज नाही, त्यांची रॉयल्टी घरपोच देण्याचा निर्णय आपण करणार आहोत. मी या ठिकाणी 1.5-2 तास सांगू शकतो महाराष्ट्र शासन काय करणार आहे, पण तेवढा मी या ठिकाणी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. मी एवढंच सांगेन, मला या ठिकाणी अभिमान आहे आमच्या विभागीय आयुक्त आमच्या या महसुली प्रशासनामध्ये घेतलेल्या निर्णयाचं काटेकोर पालन करत आहे. आमचे पोलीस आयुक्त आपल्या संपूर्ण टीम सोबत
आपले सर्व डीसीपी, आपले सर्व एसीपी, मागच्या घटनेमध्ये तर आमचे एक अनिकेत कदम नावाच्या डीसीपींना जीवावर गेला होता. शेवटी आई महालक्ष्मी जगदंबेची कृपा होती, पण आपल्या संपूर्ण जीव धोक्यात टाकून पोलिसांनी नागपूर शहराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मला या ठिकाणी नागपूर शहर पोलिसांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की नागपूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री आहे, माननीय नितीन गडकरीजी आहेत. त्या नितीन गडकरीजींनी नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर बनण्याचा निर्णय घेतला. या विदर्भ महाराष्ट्राला या देशातला क्रमांक 1 राज्य बनण्याकरता देवेंद्रजीच्या मागे नितीनजी उभे आहेत आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाचं चित्र पाडण्याचं काम माननीय नितीनजी मोदीजी सोबत करतायत. पण हे शहर नितीनजी गडकरींचं आहे, हे शहर देवेंद्रजींचं आहे. या शहरात ज्या पद्धतीने मागच्या वेळी घटना घडली, त्या घटनेमध्ये पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमनं केलेलं काम हे मी विसरू शकत नाही. मी पोलिसांचं अभिनंदन करतो. पुढच्या काळामध्ये मात्र नागपूरमध्ये आपल्याला अलर्ट राहून अशा पुन्हा कारवाया नागपूरमध्ये होण्याची काळजी आपण सर्व घेतली पाहिजे. नागपूर ग्रामीणचे एसपी यांनी सुद्धा नागपूरमध्ये वाळू माफियावर प्रचंड ताकदीने अंकुश त्या ठिकाणी आणलेला आहे. ते या ठिकाणी काम करत आहे. आमचे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण विषयाला मार्गी लावला आहे. म्हणजे जिल्हाधिकारी तर असे आहेत की त्यांना सांगितलेलं कुठलंही काम, मियान प्रोजेक्ट असेल, आपलं नवीन एअरपोर्ट बनणार असेल, जे काही प्रकल्प माननीय कलेक्टरला आम्ही दिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आमचे एनएमआरडीए कमिशनर आहे, आमचे नागपूरचे अभिजित चौधरीजी आहेत. या सर्वांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम केलं. आमचे आयजी काम करतात आहे. खरं तर शेवटी आम्ही सर्व लोक प्रामाणिकतेने काम करतो आहे. शेवटी चुका मनुष्याने होऊ शकतात, म्हणजे मनुष्य व्यक्ती आहोत आम्ही, काही भगवान नाही, देव नाही, त्यामुळे आमच्यावर चुका होत असतील. शेवटी काम करणाऱ्या लोकांकडनं चुका होत असतात. काही चुका झाल्या असतील शासन चालवताना प्रशासनामध्ये, तर आम्ही जनतेची माफी मागू, पण आमची इमानदारी मात्र जनतेसोबत आहे. ज्या जनतेने आम्हाला मताचं कर्ज दिलाय, मताचं दान दिलाय, आम्ही सर्व, आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार, मोदींचं सरकार, हे दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला नागपूरला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. नागपूर शहर जिल्ह्यामध्ये तर 50च्या वर विविध योजनेतनं विकासाचे पर्व सुरू आहे. आज ते मी सांगणार नाही, कारण खूप कामं नागपूरला मंजूर झालेले आहेत. नागपूर हे पुढच्या 5 वर्षानंतर, मी दावून सांगेल, आज उल्लेख करत नाही, पण मी दाव्याने सांगतो, नागपूर उपराजधानीचं शहर हे आंतरराष्ट्रीय शहर बनल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या योजना माननीय नितीन गडकरीजींनी आणि माननीय देवेंद्रजींनी मंजूर केलेल्या आहे. स्पोर्ट पासून शेतमजुरापर्यंत, शेतमजुरापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत सर्व या ठिकाणी मोठे आमूलाग्र बदल या नागपूरमध्ये होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व बदल होत असताना आपण सर्व या बदलाचे साक्षी आहात. आमचे मीडियाचे बंधू, ज्या मीडियाच्या बंधूंनी नागपूरमध्ये आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य केलं आहे, नागपूरला खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचं काम आमचे मीडियाचे बंधू करते आहे. मी नागपूरच्या मीडियाचे मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व मिळून या महाराष्ट्राला पुढे नेऊया, आपला महाराष्ट्र मजबूत करूया, विकसित महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीसांचा संकल्प पूर्ण करूया. शासन प्रशासनाने मिळून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण काम करूया आणि या महाराष्ट्राला देशातलं प्रथम क्रमांकाचे राज्य करूया, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.